नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बाहेर आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा काही ठिकाणी आपल्याला जसा हवा तसा चहा मिळत नाही आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या घरच्या चहाची फार आठवण येते. तर आज आपण अगदी मस्त असं एक चायचं प्रीमिक्स बनवणार आहोत. तर हे तुम्ही कुठेही प्रवासाला जाताना घेऊन जाऊ शकता. अगदी अर्ध्या मिनिटात हा चहा तयार होतो. चला तर मग चाय प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथे मी एक गॅसवरती पॅन गरम करून ठेवलेला आहे. तर इथे काही मी हे मसाले घेतलेले आहेत चायचं प्रीमिक्स बनवण्यासाठी. तर इथे मी थोडंसं सुंठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर दालचिनी घेतलेलं आहे. 2 चमचे इथे मी हिरवी वेलायची घेतलेली आहे, 1 चमचा काळे मिरे घेतलेले आहेत आणि 1 चमचा इथे मी लवंगा घेतलेल्या आहेत. तर हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मस्त छान असं मध्यम आचेवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे. थोडासा या मसाल्यांचा सुगंध येईपर्यंत छान असं भाजून घ्या. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं जर तुम्हाला काही साहित्य ॲड करायचं असेल, तर बडिशोप देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्याने देखील छान फारच असा चायला स्वाद येतो. तर साधारण 1 मिनिटभर मी हे जे सर्व खडे मसाले आहेत, ते छान असे भाजून घेतलेले आहेत आणि आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपण जे मसाले भाजून घेतले होते, ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये मी अर्धी वाटी चहा पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, हे मी अगदी मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही जाडसर कण राहिले असतील ते पूर्णपणे निघून जातील. तर हे पहा, अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते मी चाळणीने चाळून घेत आहे. हे चहाचं प्रेमिक्स 1 ते 1.5 महिना अजिबात खराब होत नाही. जर तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल, लाँग ट्रिपला जात असाल, तर तुम्ही हे कॅरी करू शकता आणि जेव्हा हवा तेव्हा चहाचा आस्वाद घेऊ शकता. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते त्याच वाटीने मोजून 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे देखील आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अगदी छान असं हे बारीक वाटलेलं आहे आणि हे मिश्रण देखील आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. तर अतिशय साधी सोपी अशी ही पद्धत आहे चहाचं प्रेमिक्स बनवण्याची. तर हे पहा, अशा पद्धतीने हे जे मिल्क पावडर आणि साखर होती ती देखील मी चाळून घेतली आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तर आपलं हे चहाचं प्रीमिक्स मस्त असं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही हे प्रीमिक्स एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. हे अजिबात खराब होत नाही. 1 ते 1.5 महिना हे असंच राहतं. तर पाहिलंत ना, मस्त असं आपण काही मिनिटातच हे चहाचं प्रीमिक्स तयार केलेलं आहे. तर आता आपण या प्रीमिक्सपासनं चहा कसा बनवायचा ते देखील पाहणार आहोत. तर इथे मी एक कप घेतला आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर प्रीमिक्स टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी उकळतं असं गरम पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहिलंत ना, अगदी काही सेकंदामध्ये हा आपला प्रीमिक्सचा चहा तयार झालेला आहे आणि हवं असल्यास तुम्ही याला गाळून देखील घेऊ शकता. तर आपला गरमागरम हा प्रीमिक्सपासनं बनवलेला चहा रेडी झालेला आहे. तर तुम्ही देखील प्रवासाला जाताना हे चहाचं प्रीमिक्स नक्की करून पहा आणि ते कसं झालं त्याचा मला अभिप्राय करायला विसरू नका. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.